नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती निघालेली आहे. त्यामध्ये पगार किती असेल, काम काय असेल, एकूण जागा किती आहेत, शेवटची तारीख काय आहे, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याबरोबरच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुप्स लिंक दिलेले आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आता तुम्ही जी समोर पाहताय ही जाहिरात आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची. त्या जाहिरातीमध्ये काय काय मुद्दे दिलेले आहेत ते आपण इन शॉर्ट मध्ये समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. ह्याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख आरोग्य सेवा यांच्या अखत्यारीत्या 16 उपनगरीय रुग्णालयांच्या स्थापनेवरील खाली नमूद केलेल्या विविध प्रवर्गातील पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर 2 वर्षाच्या कालावधीकरिता प्रत्येकी 179 दिवसानंतर खंड देऊन ठोक मानधनावर भरावायचे आहे. त्यासाठी निवड यादी बनवण्याकरिता सदर सदर पदांच्या नमूद केलेल्या अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज शुल्क ₹710 प्लस 18% जीएसटी असे ₹128 एकूण ₹838 इतके भरून अर्ज वितरित करण्यात येतील. सदर अर्जाची विक्री व स्वीकृती 28/1/2025 ते 12/2/2025 पर्यंत राहील, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. वैद्यकीय अधीक्षक खाते प्रमुख माध्यमिक आरोग्य सेवा यांचे कार्यालय 7वा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय, इमारत बांद्रे पश्चिम, मुंबई येथे करण्यात येणार आहे. म्हणजे जे काय तुम्हाला डॉक्युमेंटेशन सबमिट करायचं तर ते डॉक्युमेंटेशन सबमिट जे आहे तर ते लोकेशन तुम्हाला इथं त्यांनी दिलेलं आहे, जे आपण आता पाहिलं. आता त्याच्यानंतर अजून त्याच्या पुढची माहिती काय आहे? सगळ्यात महत्वाची माहिती, एकूण पदे किती आहेत, कुठल्या कुठल्या पदांसाठी भरती होणार आहे, तर त्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टी आपण समजून घेऊया. याच्यामध्ये जी एकूण पदे भरली जाणार आहेत मित्रांनो, तर ती एकूण पदांमध्ये तुम्हाला 3 पदे दिलेली आहेत. त्यात टोटल 4 पदे दिलेली आहेत. एक नंबरला सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, असिस्टंट मेडिकल ऑफिसर. त्यानंतर पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी, पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकल ऑफिसर. त्यानंतर 3 नंबरला येतं वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर, आणि 4 नंबरला येतं भौतिकोपचार तज्ज्ञ. आता मित्रांनो, याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी जे आहेत ते एकूण 83 पदं भरायची आहेत. पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी याच्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 अशी एकूण 8 पदे भरली जाणार आहेत. पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी आहे त्याच्यामध्ये 8 पदे आहेत. 8 पदांमध्ये प्रत्येकी पदसंख्या जास्त किंवा कमी आहे. त्याच्यामध्ये आता 1 नंबरच्या पदाला 3 आहे, 2 नंबरच्या पदाला 7 आहे, 3 नंबरच्या पदाला 8 आहे, 4 नंबरच्या पदाला 2 आहे, 5 नंबरच्या पदाला 12 आहे, 6 नंबरच्या पद एकच पाहिजे, 7 नंबरच्या पदाला 8 आहे आणि 8 नंबरच्या पदाला 2, असे एकूण 43. हे मित्रांनो लक्षात घ्या की पूर्णवेळ पदव्युत्तर अधिकारी जे आहे, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल ऑफिसर, एकूण 43 पदं भरायची आहेत. आणि त्या 43 पदांनंतर जर खाली आला तुम्ही 3 नंबरचा ऑप्शन जर पाहिला, वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर, रेडिओलॉजी, 5 जागा भरायच्या आहेत. त्याच्यानंतर खाली जर बघितलं भौतिकोपचार तज्ज्ञ 6. म्हणजे एकूण जर सगळ्या पदसंख्या जर पाहिली तर आपल्याला इथं पाहायला मिळेल की एकूण 137 पदसंख्या भरायची आहे. प्रत्येकाचं मासिक वेतन पण वेगवेगळं असणार आहे. 1 नंबरच्या साठी 90,000 आहे, 2 नंबरच्या साठी 1 लाख आहे, 3 नंबरच्या साठी 1 लाख आहे, 4 नंबरच्या साठी 40,000 रुपये. अशा पद्धतीचं मानधन देऊन तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका या पदांवरती नियुक्त करणार आहे. आणि ते त्यांची गरज असेल किंवा त्यांना जी काय रिक्रुटमेंट असेल 2 वर्षासाठी, त्या पद्धतीने त्यांनी ही पदं काढलेली आहेत. आता त्याच्यानंतर काय आहे पुढचा मुद्दा, वयोमर्यादा. मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदांवर कंत्राटी तत्वावर उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी अर्हताधारक तसेच अनुभवी उमेदवार प्राप्त होत नसल्याने सदर वैद्यकीय संवर्गाच्या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 62 वर्षे इतकी देण्यात आलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त 62 वर्षापर्यंतचा कॅन्डिडेट हा इथे अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर अजून मुद्दा काय दिलाय त्यांनी, वैद्यकीय संवर्गातील उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 62 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे त्यांनी कमीत कमी 18 वर्ष दिलेले आहे आणि जास्तीत जास्त 62 वर्ष दिलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे, भौतिकोपचार तज्ज्ञ पदाकरिता उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.
इथं त्यांनी जास्त वर्षाची जी अपेक्षा आहे ती 38 दिलेली आहे आणि कमीत कमी 18 वर्षाची दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला सर्वसाधारण अटी काय आहेत? सर्वसाधारण अटी आहेत त्या साधारणतः 15 अटी आहेत, त्या आपण सर्व समजून घेणार आहोत. 15 अटींमध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे तर ते समजून घेऊया आपण. की एक नंबरला दिले त्यांनी रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्यात येतील. तथापि नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांना उमेदवारांना महानगरपालिकेतील नोकरीवर हक्क सांगता येणार नाही. म्हणजे काय आपल्याकडे बहाद्दर असे असतात की एकदा जॉईनिंग झालं की आम्हीच तिथलं फुल अँड सोल आहे. तर तसं नाहीये मित्रांनो. तिथं तुम्हाला जे काय असेल तर ते प्रॉपर त्या पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे आणि नोकरीवरती तुम्हाला सरकारी नोकरी म्हणून हक्क दाखवता येणार नाही. आता त्याच्यानंतर अजून काय आहे? 2 नंबरला ऑप्शन दिलाय जाहिरातींमध्ये दिलेल्या पदांची संख्या बदलण्यासापेक्ष आहे. म्हणजे जाहिरातीमध्ये दिलेली जी पद आहेत ती कमी जास्त पण होऊ शकतात. 3 नंबरला त्यांनी काय दिलंय? उपरोक्त संवर्गात नियमित तत्वावर कर्मचारी प्राप्त असल्यास अथवा पदे कमी झाल्यास सदर कंत्राटी उमेदवाराची सेवा संपुष्टात येईल. म्हणजे जी कुठली पदासाठी जर तुम्हाला नेमणूक केलेलं आहे त्या पदावरती जर कर्मचारी प्राप्त झाला, म्हणजे जर सरकारी कर्मचारी आला तर तुम्हाला कधीही तिथून खाली करण्यात येऊ शकतं. 4 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे अर्ज व हस्ताक्षरात सर्व दृष्टीने परिपूर्ण भरलेला असावेत. विविध नमुन्यामध्ये न भरलेले अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही. म्हणजे तुमच्या अर्जातली जी माहिती आहे त्या अर्जातली माहिती आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे आणि पूर्णपणे सगळे नमुने भरलेले पाहिजेत. अपूर्ण जर माहिती असेल तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही किंवा लक्षात घेतला जाणार नाही. त्यानंतर 5वा मुद्दा आहे अलीकडच्या काळात काढलेले पारपत्र आकारातील उमेदवाराचे छायाचित्र त्याच्या स्वाक्षरीसह अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी चिटकवावे. म्हणजे काय आहे की आत्ताचा लेटेस्ट मधला, सोप्या भाषेत सांगायचं तर लेटेस्ट मधला फोटो आणि लेटेस्ट मधली तुमची सिग्नेचर ह्या 2 गोष्टी तुम्हाला त्या अर्जाबरोबर जोडायच्या आहेत. उमेदवारांनी स्वतः निश्चित करावायचे आहे की ते आवेदित पदांच्या सर्व अर्हता व पूर्ण अटी पूर्ण करतात. म्हणजे तुमचे जे काही नियम आहेत महानगरपालिकेचे ते नियम तुम्ही पूर्णपणे पूर्ण करताय. उमेदवार विहित अर्हता व अटी पूर्ण करीत नसल्याने कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही कुठल्या नियमांचे पालन जर करत नसताल तर तुम्हाला लगेच कामावरून काढून टाकण्यात येईल. नेमणूक झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करण्यात येईल, जे मी आता तुम्हाला सांगितलं. त्यानंतर काय आहे? पत्रव्यवहार पत्ता सुस्पष्ट व पूर्ण असावा. म्हणजे जो कुठला तुम्ही पत्ता देणार आहे पत्र करताना तर तो पूर्ण व्यवस्थित पत्ता असावा, जेणेकरून भविष्यातला जो काही संवाद आहे तो संवाद त्यांना तुमच्याशी व्यवस्थित साधता येईल. 8 नंबरचा मुद्दा आहे रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार केवळ उच्च गुणवत्ता धारक उमेदवारांना मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी बोलविण्यात येईल. म्हणजे जे उच्च गुण असणारे उमेदवार आहेत त्यांना मूळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल. त्यांची यादी पडताळणी दिनांक प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख माध्यमिक आरोग्य सेवा यांचे कार्यालय 7वा मजला बांद्रा भाभा रुग्णालय इमारत वांद्रे पश्चिम मुंबई येथे 17/2/2025 रोजी सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल. म्हणजे 17 तारखेला जो त्यांनी ऍड्रेस दिलाय त्या ठिकाणी तुम्हाला लावण्यात येईल की कोण सिलेक्शन झाले आणि कोण नाही. उमेदवाराची शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्रे, व्यावसायिक अर्हता, संबंधित गुणपत्रिका, अनुभवाचे प्रमाणपत्र, नेमणूक पत्र यांच्या मूळ प्रती व स्वयंसाक्षी छायाचित्र प्रतीसह पडताळणीसाठी उपस्थित राहावे. जे काय तुमचे डॉक्युमेंट्स असणार आहेत ते ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथं व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. जे काय त्यांचा टायमिंग आणि वेळ दिलेला असेल त्या पिरियडमध्ये. उमेदवाराविरुद्ध पोलीस चौकशी, न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास, शिक्षा झालेली असल्यास उमेदवाराने त्याबाबतचा तपशील देणे आवश्यक आहे. तुमच्यावर जर कोणता फौजदारी न्यायालयीन गुन्हा जर असेल, चालू असेल, पूर्ण झालेली असेल किंवा शिक्षा लागलेली असेल, ही कुठलीही बाब असेल तर ती तुम्ही पहिल्यांदाच तिथं क्लिअर करायची आहे. उमेदवारांना अर्ज सादर करण्याचा तसेच पडताळणीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहायचे. म्हणजे अर्ज सादर करताना जिथं कुठं तुम्ही जाणार असाल तर तो जो काही तुमचा खर्च असेल तो तुमचा इंडिव्हिज्युअल असेल. तिथं कुठलेही शासन पैसे देणार नाहीयेत. निवड झालेल्या उमेदवाराने संबंधित पत्रावर नियुक्ती करण्यापूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या ₹100 बॉन्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. म्हणजे तुम्ही तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्या जॉईनिंगच्या आधी तुम्हाला ₹100 बॉन्ड पेपरवर त्यांचं काय प्रतिज्ञापत्र असेल ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला तिथं करून द्यायचं आहे. सदर उमेदवारांसाठी निवासस्थानाची व्यवस्था केली जाणार नाही. समजा तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही ज्या ठिकाणी नोकरीला जाताय त्या ठिकाणी नोकरीला गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं शासन तुमच्यासाठी कुठेही राहण्याची सोय करणार नाहीये. तुम्हाला ते वैयक्तिक शोधायचं आहे. कंत्राटी उमेदवारांची रुग्णालयाच्या आवश्यकतेनुसार 16 उपनगरी रुग्णालयात नेमणूक बदली केली जाईल. म्हणजे की बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या जे रुग्णालय आहेत
तर त्या रुग्णालयात मधल्या 16 रुग्णालयात कुठेही तुमची नेमणूक केली जाणार आहे. स्पेसिफिक एकाच ठिकाणी तुम्हाला ठेवतील असं नाहीये. जिथं कमी तिथं तुम्हाला जावं लागणार आहे. त्यानंतर शेवटचा आहे कंत्राट कालावधी. सेवा कालावधी संपुष्टात आल्यानंतर सदर व इतर पदांच्या नियुक्ती वा निवडीकरिता उमेदवारांना कोणतेही प्राधान्य देण्यात येणार नाही. म्हणजे भविष्यात समजा आता 2 वर्षाचा कालावधीचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि 2 वर्षाचा कालावधी तुमचा संपत आला किंवा संपला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी रिक्रुटमेंट काढली. त्या रिक्रुटमेंटच्या पोझिशन मध्ये जर तुम्ही जे जॉब करताय, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स जर तुमचा तिथं बसत असेल आणि तुम्हाला वाटलं की प्रायोरिटी तुम्हाला दिली जाईल, तर असं नाही. कॅन्डिडेट प्रमाणेच तुम्हाला पकडलं जाईल. विशेष सूचना काय आहेत? यापूर्वी संबंधित कार्यालयात वा अन्य ठिकाणी सादर केलेले प्राप्त झालेले टपालद्वारे सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच म्हणजे त्यांचे जे काही टायमिंग आहे त्या टायमिंगच्या आधी पाठवलेले जे अर्ज आहेत ते स्वीकारले जाणार नाहीत. तसेच बृहमुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला इतर दुसऱ्या संस्थेला अर्ज लिहिणे स्वीकारणे इत्यादीचा अधिकार दिलेला नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. म्हणजे कधी कधी लोक फेक न्यूज सांगतात की बाबा आमच्याकडे किंवा या या ऑफिसला तुम्हाला अर्ज द्यायला सांगितलाय किंवा तिथे तुम्ही सबमिट करू शकता. तर मित्रांनो तसं नाहीये. तुम्हाला जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरतीच तुम्हाला पत्र पाठवायचं आहे. जर एखाद्या उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला किंवा अनुचित माध्यमांचा अवलंब केल्याचे किंवा तो त्या व्यक्तीची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडणुकीतून अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भरती करणार आहे त्या भरतीच्या काळामध्ये तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून जर तुम्ही कोणावर दबाव टाकत असताल किंवा अजून काही फसवेगिरी करत असताल तर तिथून तुम्हाला डायरेक्टली अपात्र करण्यात येणार आहे. त्यानंतर काय आहे? मध्यस्थ, ठग, मुंबई महानगरपालिकेतील संबंधित असल्याचे भासविणारा व्यक्ती यांच्या गैरमार्गाने नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनापासून सावध राहण्याच्या उमेदवारांना सूचना देण्यात येत आहे. जे मी आत्ताच सांगितलं की फसवेगिरीचा प्रकार खूप असतो नोकऱ्यांमध्ये. तर असे फसवेगिरीचा प्रकार होऊ शकतो. तर तिथून तुम्ही काळजी घेणं वैयक्तिक ही तुमची जबाबदारी आहे. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त, बृहमुंबई महानगरपालिका यांना आहे. म्हणजे प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव म्हणजे कुठल्याही कारणास्तव जर भरती प्रक्रिया थांबवण्याची वेळ आली तर ते थांबवू शकतात. ते महानगरपालिकेचे आयुक्त आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांना तो अधिकार आहे. त्यानंतर काय आहे? सदर जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल पोर्टलवर दिलेले आहे. उमेदवारांनी वेबसाईट उघडण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर 6 अथवा त्यावरील आवृत्तीचा वापर करणे गरजेचे आहे. म्हणजे ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईटसाठी स्पेसिफिक त्यांनी एक सॉफ्टवेअर सांगितलेले आहे की त्या सॉफ्टवेअर मधूनच तुमचं इंटरनेटवरने हे पोर्टल ओपन होणार आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही वेबसाईट ओपन करून अजून काही तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर पाहू शकता. मित्रांनो, ही पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल, या पीडीएफ मधली जर डीप माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर माझा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो तुम्ही जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल. त्याच्याबरोबर व्हिडिओ जर आवडली, माहितीपूर्ण वाटली तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.